प्रोजेक्ट आता हे केलेलं काम शेकोट्या वाढत होता, काही नैसर्गिक अडचणी झाली, परंतु मागे येणाऱ्या काही 5-6 महिन्यात ते काम पूर्ण जातं. कसा असणार प्रोजेक्ट? तो काय प्रोजेक्ट कसा असणार सोलर सिटी? सोलरचे प्रोजेक्ट आत्ता आमच्या 2 स्कीम आहेत. एक आहे PM मुफ्त बिजली योजना जी आहे, त्याच्यातून प्रत्येक घराला आपण 3 KVA पर्यंत मदत करतो. त्याच्यातून त्यांना जो राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये 1.5 लाखाची सबसिडी देतो. 2 लाखाच्या आत तो प्रोजेक्ट पूर्ण होतो. आणि असे जवळ आत्तापर्यंत मला आपण 1000च्या जवळ आम्ही पोचत आहोत. गोव्यात 1000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, कंप्लीट झालेले प्रोजेक्ट आहेत. आणि ही जी संख्या वाढवण्याचं काम आम्ही करत होतो की सोलर एनर्जी जर जनरेट झाली तर आपल्याला लोड इथं मेन पॉवरचा लोड कमी होणार आहे. आणि त्यामुळे ही स्कीम आपण देतो आणि लोक त्याला प्रतिसाद देतात. काही कारणामुळे ते वर्ष 1.5 वर्ष अडून पडली होती, तो मी प्रश्न दिल्लीला सोडवला. दुसरी जी आहे ती PM कुसुम योजना. ही जी PM कुसुम योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी पंप असे जवळजवळ गोव्यात पण त्याची रजिस्ट्रेशन आता होत आहे की त्यांना जवळजवळ 70% सबसिडी, म्हणजे त्यांना रात्रीची वॉटर पंपिंगसाठी वीज मिळत होती. आता सोलर जर पॅनल बसवलं तर दिवसभर ते 12 तासही पाणी शेताला दिवसा देऊ शकतात. ही एक मोठा प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे असे 2 प्रोजेक्ट आता चालवले आहेत. गोव्यात आपण मोठे प्रोजेक्ट यावे असाही आमचा प्रयत्न आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करतो. पणजी त्यांनी स्मार्ट सोलर सिटी म्हणून घेतली होती, त्याचं काय? ते सोलर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असेल. आपली जी योजना आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक सोलर विलेज करण्याचा आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण चालू आहे. कुठचा गाव योग्य आहे, कोणी किती हे केलं आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये एक गाव आपण सोलर करणार आहोत. त्याची प्रक्रिया चालू आहे.